नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे। मित्रांनो, 6 महिन्याचे पैसे जवळपास आता लाभार्थ्यांना मिळणार आहे। मग हे 6 महिन्याचे पैसे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, मग कोणते काम केले म्हणजे तुम्हाला हे पैसे 100% मिळणार आहे, त्या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने काही सूचना या ठिकाणी लाभार्थ्यांना निराधारांना देण्यात आलेले आहे। तसेच तुमची डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे कसे बघायचे आहे त्याविषयी सर्वात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या जी आर मध्ये बघणार आहोत, तसेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण जी आर बघूया की कोणकोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे डीबीटी पोर्टलने हे पैसे जमा होणार आहे। हा जी आर 24 मार्च 2025 रोजीचा हा जी आर आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राज्य पुरस्कृत 2 योजना आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना। या योजनेचे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात सुरू झालेले आहे। या ठिकाणी जी आर मध्ये काय दिलेले आहे बघा। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातील राज्य पुरस्कृत संजय गांधी आणि श्रावणबाळ तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येतात। मग डिसेंबर 2024 पासून संजय गांधी आणि श्रावणबाळ या 2 योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर जानेवारीपासून राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत या दोन्ही योजनांचे पैसे मार्च 2025 पर्यंत अर्थसहाय्य जे काय आहे ते डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। मग आता राज्यात सार्वत्रिक निवडणुका होत्या 2024 मध्ये। मग विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे त्यावेळी ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 जे अर्थसहाय्य आहे ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले नाही। जी आर काढलेला होता पण हे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डायरेक्ट डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे। म्हणजे जे मागचे पैसे राहिलेले ऑक्टोबर नोव्हेंबरचे ते पैसे सुद्धा आता डीबीटी मार्फत थेट सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे, कारण की पूर्ण राज्यभरातील लाभार्थ्यांचे पैसे राहिलेले होते। मग त्यासाठी सरकारने बँक खाते काढलेले आहेत। तर मग स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये हे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी वितरित केलेले आहेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना डिसेंबर पासून डीबीटीद्वारे जमा झालेली आहे। तसेच आपल्या केंद्र पुरस्कृत योजना आहे त्यासुद्धा योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांना मिळण्यासाठी म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरपासून मिळण्यासाठी अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे। स्टेट बँक ऑफ इंडियात उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी या बँक खात्यामध्ये हे पैसे आता पुढील तक्त्यानुसार वर्ग करण्यात आलेले आहे। मग हे जर तक्ते बघितले आपण तर 6 प्रकारचे बँक अकाउंट आहे। त्या 6 प्रकारच्या बँक खात्यामध्ये 631,47,82,700 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे। मग या 2 महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे। मग तुम्ही म्हणसाल 6 महिन्याचे पैसे बोलतायत, तर मित्रांनो, ज्या ज्या लाभार्थ्यांचे आतापर्यंत डीबीटी पूर्ण झालेले नाही त्या लाभार्थ्यांना म्हणजे काही ना ऑक्टोबर महिन्यापासून पैसे मिळालेलेच नाही त्या लाभार्थ्यांना आता ह्या महिन्यात जर तुम्ही डीबीटी पूर्ण केली तर तुम्हाला 6 महिन्याचे पैसे एकूण या ठिकाणी जमा होणार आहे। तर मग मित्रांनो, ह्या 6 महिन्याचे पैसे जर तुम्हाला जमा व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट असणे गरजेचे आहे, ती म्हणजे डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। कारण की डीबीटी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही। मग त्याआधी तुमचे बँक खाते हे डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला npci.org या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा, इथं NPCI असं टाकल्यानंतर तिथे क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर कंझ्युमर या ठिकाणी यायचं आहे। कंझ्युमरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे ऑप्शन दिसतील। त्यामध्ये बघा, भारत आधार सीडिंग एनेबल बेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुढं आपण आपल्यासमोर अशा पद्धतीनं वेबसाईट ओपन होईल, वेलकम टू भारत आधार सीडिंग एनेबलर। मग या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी 3 डॉट दिसतात, तिथे क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं साईट आपल्यासमोर ओपन होईल। मग अशी साईट ओपन झाली की आपल्याला काय बघायचं आहे, आता आधार मॅप स्टेटस। मग आधार मॅप स्टेटसला आपण क्लिक करायचं आहे। आधार मॅप स्टेटसला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर ओपन होईल।
या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय टाकायचं आहे, आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं OTP येईल। आपले जेव्हा आधार लिंक मोबाईलवर OTP आला की आपल्याला आपल्यासमोर असे पेज ओपन होईल। असे पेज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुमचं जे काही बँक स्टेटस आहे ते काय आहे। तर मग या ठिकाणी आपण बघू शकता की जर तुमचं आधार कार्डला बँक लिंक असेल तर या ठिकाणी एनेबल फॉर DBT असे येईल। मग खाली कधी अपडेट केलेलं आहे ते दिसेल। त्याच्यानंतर खाली तुमच्या बँकेचं नाव सुद्धा तुम्हाला कळणार आहे। जर त्या ठिकाणी तुमचं अपडेट नसेल तर त्या ठिकाणी डिसेबल DBT अशा पद्धतीने लिहून येईल। मग मित्रांनो, जर तुमचं या ठिकाणी अपडेट DBT एनेबल असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। आता तुमचे पैसे 100% या ठिकाणी जमा होणार आहे। पण DBT लिंक नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन या ठिकाणी लिंक करावे लागणार आहे। मग NPCI DBT लिंक तुम्हाला करणे गरजेचे आहे। मग तुम्ही बँकेत जाऊन ते करून घ्या। जर तुम्हाला बँकेत जाऊन जमत नसेल तर पोस्टात खाते काढून घ्या। तर मग मित्रांनो, या संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे प्रहार संघटनेच्या वतीने। तर काय सूचना दिलेली आहे बघा, ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठीचे अनुदान प्राप्त झालेले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे। त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही, कारण आता अनुदान DBT द्वारे वितरित होत आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं जे काही आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे गरजेचे आहे आणि अनेक 2-3 बँकेत खाते असेल तर त्यापैकी कोणत्या खात्यात आहे ते चेक करणे गरजेचे आहे, तपासून बघणे गरजेचे आहे। मग वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा, अशा सूचना या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांसाठी निराधारांसाठी करण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात आले असेल की DBT लिंक असणे गरजेचे आहे। जर DBT लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे आता 100% पैसे मिळण्यासाठी तुम्हाला DBT लिंक असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला मागील सर्व पैसे जमा होणार आहे। म्हणजे 9,000 रुपयापर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।